मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई। एका वर्षात 27 लाख ई चलनाद्वारे 470 कोटींचा दंड ठोठावला। 470 कोटीपैकी 51 कोटी रुपये वसूल। उल्हासनगरच्या महिला बाल सुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींचं पलायन। 4 मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पोलिसांकडून 2 मुलींचा शोध सुरू। सुधारगृहाची भिंत ओलांडून पलायन केल्याची माहिती। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं। गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। 175 गावांचा सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। हाथिनीकुंड धरणातून नदीत विसर्ग सुरू। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नागपुरात नैसर्गिक तलावात बाप्पाच्या विसर्जनावर बंदी। नागपुरात विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव। महानगरपालिकेकडून फिरत्या विसर्जन वाहनांची सोय। 2014 पूर्वी काँग्रेसनं जनतेचं मासिक बजेट वाढवलं। आता काँग्रेस सरकार असतं तर 100 रुपयाच्या वस्तू खरेदीवर 20 ते 25 रुपये कर लावला असता। जीएसटी स्लॅबमधील सुधारणांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। नेपाळमध्ये ट्विटर आणि मेटावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय। मेटा आणि ट्विटरसह 26 सोशल मीडिया वेबसाईट बंद करण्याचे नेपाळ सरकारचे आदेश। मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन। देवेंद्र भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाची आरती।